मित्र हो नमस्कार. मी गंगाधर हंडे आपल्या सर्वांचे या आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. तर मित्र आज आपण या व्हिडिओ अंतर्गत 10वी बोर्ड परीक्षेसाठी इतिहास व राज्यशास्त्र या विषयांची सराव प्रश्नपत्रिका आपण उत्तरासह पाहणार आहोत. त्याचबरोबर 10वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केले जातील. त्यामुळे आपण जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्कीच शेअर करा. तर सुरू करूया 10वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण सराव प्रश्नपत्रिका उत्तरासह. तर यातील प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पाहूया पहिले विधान. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल. यासाठी पर्याय अ ऑल्टियर, ब रेने देकार्त, क लिओपोल्ड रांके आणि ड कार्ल मार्क्स. त्याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक अ ऑल्टियर. त्यानंतर दुसरे विधान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील टिंबटिंब हा महत्वाचा कोश आहे. यासाठी पर्याय अ विश्वकोश, ब चरित्रकोश, क संस्कृती कोश आणि ड राज्य व्यवहार कोश. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे राज्य व्यवहार कोश. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे महाबळेश्वर जवळील भिलार हे टिंबटिंब गाव म्हणून. पर्याय अ पुस्तकांचे, ब वनस्पतींचे, क आंब्यांचे आणि ड किल्ल्यांचे. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पुस्तकांचे. पाहूया प्रश्न पहिला ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. हा प्रश्न 3 गुणांचा. 3 गट दिले जातील. पाहूया पहिला गट. त्यामध्ये 1 कसरतीचे खेळ, 2 वॉटर पोलो पाण्यातील खेळ, 3 स्केटिंग साहसी खेळ आणि 4 बुद्धिबळ मैदानी खेळ. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 4 बुद्धिबळ मैदानी खेळ. पाहूया दुसरा गट. त्यामध्ये 1 दुर्ग भ्रमण यात्रा कृषी पर्यटन, 2 लोणार सरोवर भेट भौगोलिक पर्यटन, त्यानंतर 3 हिमालयन कार रॅली क्रीडा पर्यटन आणि 4 फिल्म फेस्टिवल नैमित्तिक पर्यटन. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ते म्हणजे दुर्ग भ्रमण यात्रा कृषी पर्यटन. पाहूया तिसरा गट. त्यामध्ये 1 भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना इतिहासाचार्य वि का राजवाडे, 2 एशियाटिक सोसायटीची स्थापना सर विल्यम जोन्स, 3 महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रेरणा विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि 4 हडप्पा संस्कृतीचा शोध जेम्स मिल. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे जोडी क्रमांक 4 हडप्पा संस्कृतीचा शोध जेम्स मिल. त्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणत्या 2 कृती आपणास करावयाच्या आहे. पाहूया पहिली जी कृती आहे ती म्हणजे ही संकल्पना चित्र आपणास पूर्ण करायचे आहे. लोकशाहीचे आधारस्तंभ. तर लोकशाहीचे आधारस्तंभ कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि वृत्तपत्रे हे लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. पाहूया दुसरे संकल्पना चित्र. भारतातील नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे. तर यामध्ये पश्चिम घाट, मानस वन्यजीव अभयारण्य, त्यानंतर तिसरं आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान आणि चौथं जे वारसा स्थळ आहे ते म्हणजे केवल देवी राष्ट्रीय उद्यान. या व्यतिरिक्त इतरही आपण लिहू शकता. त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणत्याही 2 संकल्पना आपण स्पष्ट करायच्या आहेत. पहिली संकल्पना आहे वर्तमानपत्राचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. तर याचे उत्तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले. त्यामध्ये 1 लोकजागृती, लोकशिक्षण, भारतीय संस्कृती व इतिहासाची थोरवी वर्णन केली. दुसरं आहे सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला. त्यानंतर तिसरं पाश्चात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाज प्रबोधनाचे काम केले. चौथा आहे तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्याचबरोबर समाजसुधारक, नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले. पाहूया दुसरी संकल्पना आहे अभिलेखागार. तर याचे उत्तर 1 ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. दुसरा आहे अभिलेखागारामध्ये महत्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट, जागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जाते. त्यानंतर 3 अभिलेखागारामुळे मूळ कागदपत्राचे संदर्भ मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो. तत्कालीन भाषा, लिपी
यांचा शोध घेता येतो, कालगणना करता येते, ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरित करता येतो. चौथा मुद्दा आहे, भारताचे दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतःचे स्वतंत्र अभिलेखागारही आहेत. पाहूया पुढील संकल्पना आहे पर्यटन. तर याचे उत्तर, दूरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय. आपल्या राहत्या घरापासून किंवा विविध कारणांसाठी काही काळ दूर जाणे म्हणजे पर्यटन होय. पर्यटन ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे. दुसरा मुद्दा, पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे. पर्यटनाचे हेतू व स्वरूप मात्र काळाप्रमाणे व गरजेप्रमाणे बदलत जातात. तिसरा मुद्दा, आधुनिक काळात वाहतुकीच्या सुविधामुळे पर्यटन सोपे व गतिमान झाले आहे. 20व्या शतकात तर पर्यटनाकडे आधुनिक उद्योग म्हणून पाहिले जाते. चौथा मुद्दा आहे, स्थानिक पर्यटन ते आंतरराष्ट्रीय पर्यटन असा पर्यटनाचा विस्तार होत जातो. वाढत्या पर्यटनाचा देशाला फायदाच होतो. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणती दोन विधाने आपणास स्पष्ट करायचे आहेत. पहिले विधान पाहूया, बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे. तर याचे उत्तर, एक, ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र, शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवास वर्णने इत्यादी साधनाबरोबर ऐतिहासिक बखरेचाही समावेश होतो. दुसरा आहे, बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते, ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात. तिसरा मुद्दा, थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. चौथा मुद्दा, तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात. म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे. पाहूया दुसरे विधान. दुसरे विधान आहे, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तर याचे उत्तर, एक, लाखो वर्षाच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवीन कौशल्य अवगत करीत गेला. दुसरा मुद्दा, दगडापासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करत तो विज्ञान युगात आला. तिसरा मुद्दा, कृषी उत्पादने, वस्तूची उत्पादने, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीमध्ये बदल होत गेले. चौथा मुद्दा, यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावाच लागतो. पाहूया पुढील प्रश्न विधान जे आहे ते म्हणजे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे. तर याचे उत्तर, एक, 21व्या शतकात खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण झाले आहे. दुसरा मुद्दा, सर्वच सामन्याचे थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी होत असते. त्यामुळे हौशी खेळाडू शिकण्यासाठी तर प्रेक्षक मनोरंजनासाठी सामने पाहतात. तिसरा मुद्दा, निवृत्त खेळाडू समालोचनासाठी वाहिन्यावर येतात. चौथा मुद्दा, मोठा प्रेक्षक प्रेक्षक वर्ग सामने पाहतो. त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून आपल्या उत्पादनाच्या जाहिराती खेळाच्या प्रेक्षेपण दरम्यान करीत असतात. या सर्व कारणामुळे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे. त्यानंतर चौथे जे विधान आहे ते म्हणजे, आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. तर याचे उत्तर, भारताला संपन्न असा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हा वारसा आपण जपला पाहिजे. कारण एक, आपल्या ऐतिहासिक वास्तू, किल्ले, ठिकाणे ही भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत. दुसरा मुद्दा, या ऐतिहासिक वारसामुळे आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती मिळते. तिसरे विधान, तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे, विविधतेने नटलेल्या भारतात अनेक नद्या, पर्वत, जंगले, अभयारण्य, समुद्रकिनारे आहेत व ते पाहण्यासाठी हजारो पर्यटक परदेशातून येतात. चौथा मुद्दा, भारतातील नृत्य, साहित्य, विविध कला, तत्वज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील लोक भारतात येतात. हा सांस्कृतिक ठेवाही आपण जतन केला पाहिजे. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे, पुढील उतार्याच्या आधारे आपणास खालील प्रश्नाची उत्तरे द्यावायचे आहेत. हा जो उतारा आहे या उतार्यावर पाहूया कोणकोणते प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे,
आयबीसी चे नामकरण काय झाले? तर उत्तर आयबीसी चे म्हणजेच इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या खाजगी रेडिओ केंद्राचे ब्रिटिश सरकारने प्रथम इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस कंपनी म्हणजेच ISBS असे व नंतर ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच AIR असे नामकरण केले आहे. पाहूया दुसरा प्रश्न. आकाशवाणी हे नाव कसे पडले? तर याचे उत्तर ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार ऑल इंडिया रेडिओला आकाशवाणी असे नाव दिले गेले. पाहूया यावर आधारित तिसरा प्रश्न. आकाशवाणी कोणते कार्यक्रम प्रसारित करते? तर याचे उत्तर एक. आकाशवाणी सुरुवातीच्या काळात सरकारी उपक्रम व कार्यक्रम याची माहिती जनतेला अधिकृतपणे देत असे. दुसरा मुद्दा, नंतरच्या काळात आकाशवाणी विविध मनोरंजनाचे आणि साहित्यिक मूल्य असलेले कार्यक्रम सादर करू लागली. तिसरा मुद्दा, समाज प्रबोधनाचे विविध कार्यक्रम आकाशवाणीवर सादर करीत असते. चौथा मुद्दा, मुले, युवा, वृद्ध, महिला अशा विविध गटातील लोकांसाठी तसेच शेतकरी, कामगार यांच्यासाठी आकाशवाणीवरून विविध कार्यक्रमात प्रकारचे कार्यक्रम सादर केले जातात. शेती, विज्ञान, अर्थकारण, संगीत, साहित्य अशा विविध क्षेत्रातील कार्यक्रम आकाशवाणीवरून सादर होत असतात. त्यानंतर प्रश्न पाचवा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणते दोन उत्तर लिहायचे हा प्रश्न दीर्घ उत्तर प्रश्न आहे. पाहूया पहिला प्रश्न. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीचे चार वैशिष्ट्य कोणती? तर याचे उत्तर आधुनिक इतिहास लेखन पद्धतीचे चार वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये एक, या पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नाच्या मांडणीने शास्त्रशुद्ध पद्धतीने होते. त्यानंतर दुसरा मुद्दा आपणास लिहायचा आहे तो म्हणजे हे प्रश्न भूतकालीन मानवी समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात. त्या कृतीचा संबंध दैविक घटनांशी वा कथा कहाण्यांशी जोडले जात नसतो. तिसरा मुद्दा आहे, या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्याचा आधार असल्याने यांची मांडणी तर्कसंगत असते. आणि चौथा मुद्दा, मानवाने केलेल्या भूतकालीन कृतीच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. अशा प्रकारे आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये आपणास लिहायचे आहेत. पाहूया पुढील प्रश्न. कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. तर याचे उत्तर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स यांनी वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते एक, इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसाचा असतो. दुसरा मुद्दा, मूलभूत गरजा भागविण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनाच्या स्वरूपावर व मालकीवर माणसा माणसाचे नातेसंबंध अवलंबून असतात. तिसरा मुद्दा, समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. चौथा मुद्दा, उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष सुरू होतो. पाचवा मुद्दा, उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गाचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे खेळातून व्यावसायिक संधी कशा प्राप्त होतात? तर याचे उत्तर, खेळाशी अनेक घटक संबंधित असतात. त्यातून पुढील अनेक व्यावसायिक संधी आपणास प्राप्त होतात. त्यामध्ये एक, खेळासंबंधी लेखन करणारे लेखक व समीक्षक. दुसरा मुद्दा आहे आकाशवाणी, दूरदर्शन व विविध वाहिन्यावरून खेळांचे समालोचन करणारे समालोचक, तज्ज्ञ व त्यांना माहिती पुरवणारे सहाय्यक. तिसरा मुद्दा आहे खेळाडूंना शिकवणारे प्रशिक्षक, मैदान तयार करणारे तज्ज्ञ, पंच इत्यादी. त्यानंतर चौथा मुद्दा, खेळाचे चित्रीकरण करणारे कॅमेरामॅन व त्यांचे सहाय्यक व संगणक तज्ज्ञ. त्याचबरोबर प्रश्न चौथा जो आहे, पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? तर याचे उत्तर, आधुनिक काळात पर्यटन ही रोजगारभिमुख आणि देशाच्या विकास करणारी बाब ठरली आहे. म्हणून पर्यटनाच्या विकासासाठी पुढील काळजी घेतली पाहिजे. त्यामध्ये एक, पर्यटकांच्या जीविताची सुरक्षितता आणि सुरक्षित वाहतूक याकडे लक्ष दिले पाहिजे. दुसरा मुद्दा, पर्यटकांना उत्तम दर्जाचे निवासस्थान उपलब्ध करून दिले पाहिजे. तिसरा मुद्दा,
त्यांना प्रवासात उत्तम सुखसोयी व स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध करून दिली पाहिजेत. चौथा मुद्दा, ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे स्वच्छ व सुविधायुक्त ठेवली पाहिजेत. पाचवा मुद्दा, पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळांची माहिती पुस्तिका, नकाशे, मार्गदर्शिका, गाईड, भाषे इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. सहावा मुद्दा, दिव्यांगाच्या पर्यटनातील गरजांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यानंतर प्रश्न सहावा जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. दोन विधाने पाहूया. पहिले विधान, डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांनी राजस्थानमध्ये टिंबटिंब घडवून आणली. यासाठी पर्याय आहेत अ धवल क्रांती, ब जल क्रांती, क हरित क्रांती आणि ड ग्राहक क्रांती. त्याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे जल क्रांती. त्यानंतर दुसरे विधान जे आहे ते म्हणजे शिरोमणी अकाली दल हा पक्ष टिंबटिंब राज्यात आहे. पर्याय अ पंजाब, ब आसाम, क बिहार आणि ड जम्मू आणि काश्मीर. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक अ पंजाब. प्रश्न सातवा, पुढील विधाने चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. कोणती दोन विधाने सोडवायची आहेत. पहिले विधान पाहूया. राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. तर हे विधान बरोबर आहे. कारण राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणे शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात. दुसरा मुद्दा, शासन पक्षामार्फत आपल्या धोरणांची योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्याचा या कार्यक्रमांना पाठिंबा मिळवतात. तिसरा मुद्दा, या धोरणावरील जनतेच्या प्रतिक्रिया सरकारला सांगण्याचे कामही राजकीय पक्ष करतात. अशा रीतीने राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. पाहूया दुसरे विधान. दुसरे विधान आहे, निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण एक, त्यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निष्पक्ष पद्धतीने घेता येतात. दुसरा मुद्दा, निवडणुकीच्या काळात गैरप्रकारांना आळा घालता येतो. तीन, धाकधडक, दहशत यापासून सामान्य मतदारांना दिलासा मिळू ते मुक्तपणे मतदान करू शकतो. म्हणून निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो. पाहूया तिसरे विधान, आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. तर हे विधान चुकीचे आहे. कारण 1989च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकारे केंद्रात व राज्यात अधिकारावर आली. दुसरा मुद्दा, पक्षाचा आपापला कार्यक्रम बाजूला ठेवून समान कार्यक्रमावर भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले. तिसरा मुद्दा, 1977चा जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करत आहेत. म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज खोटा ठरलेला आहे. त्यानंतर प्रश्न आठवा अ जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणती एक संकल्पना स्पष्ट करायची आहे. पहिली संकल्पना आहे चळवळ. तर याचे उत्तर एक, एखाद्या प्रश्नांच्या निराकरणासाठी जेव्हा लोक संघटित होऊन सातत्याने कृती करतात तेव्हा तिला चळवळ असे म्हणतात. दुसरा मुद्दा, चळवळी या नागरिकांच्या सार्वजनिक जीवनातील सहभाग वाढवतात. सार्वजनिक हितांसाठी आणि प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी चळवळी होत असतात. तिसरा मुद्दा, सरकारवर दबाव आणून आपले प्रश्न सोडवण्यासाठी चळवळी होतात असे नाही, तर शासनाच्या काही निर्णयांना वा धोरणांना विरोध करण्यासाठी सुद्धा चळवळी होतात. चौथा मुद्दा, धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, स्वच्छता, वाईट प्रथा, परंपरा इत्यादी विविध विषयावरील प्रश्न घेऊन चळवळी होत असतात. पाहूया दुसरी संकल्पना, राष्ट्रीय पक्ष. तर याचे उत्तर, राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठरवलेले आहेत. त्यामध्ये एक, किमान 4 राज्यामध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे आवश्यक आहे. किमान किंवा किमान 4 सभासद लोकसभेकडून निवडून येणे आवश्यक आहे. किंवा आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान 3 राज्यामध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी 2% जागा निवडून येणे आवश्यक आहे. आणि तिसरा मुद्दा, किमान 4 राज्यामध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न आठवा ब जो आहे तो म्हणजे सूचनेनुसार कृती करा. कोणती एक कृती करायची आहे. पहिली संकल्पना आहे देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष. तर याचे उत्तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, दुसरा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तिसरा आहे भारतीय जनता पक्ष
आणि चौथा आहे बहुजन समाज पक्ष. या व्यतिरिक्त इतरही राष्ट्रीय पक्ष आपण लिहू शकता. दुसरे संकल्पना चित्र आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील समाज सुधारक. तर याचे उत्तर महात्मा फुले, ईश्वरचंद्र विद्यासागर, पंडिता रमाबाई, राजा राममोहन रॉय. त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 9वा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणताही एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. पहिला प्रश्न आहे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? तर याचे उत्तर सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे एक ज्या सामाजिक बाबीमुळे, विचारामुळे व्यक्तीवर वा काही लोकसमूहावर अन्याय होतो त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे. दुसरा आहे व्यक्ती म्हणून सर्वांना समान दर्जा, समान मानणे व तशी धोरणे आखणे. तिसरा आहे जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे. आणि चौथा मुद्दा आहे सर्वांना विकासाची समान संधी देणे. शेवटचा जो प्रश्न आहे तो म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणासाठी लढत होत्या? तर याचे उत्तर स्वातंत्र्यपूर्व काळात पुढील सुधारणासाठी स्त्री चळवळ लढत होत्या. त्यामध्ये एक स्त्रियावर होणारा अन्याय दूर व्हावा. दोन स्त्रियांचे शोषण थांबवून त्यांना प्रतिष्ठा प्राप्त व्हावी. तिसरा सार्वजनिक जीवनात स्त्रियांना सन्मानाने जगता यावे. चौथा सती प्रथा, विधवांची उपेक्षा, बहुपत्नी विवाह पद्धती, बालविवाह प्रथा इत्यादी सामाजिक प्रथा नष्ट व्हाव्यात या कारणासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी त्या सुधारणासाठी लढत होत्या. तर मित्र असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. बोर्ड परीक्षेसाठी आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा.